सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, जे मी तुम्हाला दरवेळी सांगत होतो की तुमचं इंजिनिअरिंगचं आणि फार्मसीचं एक तुमचं सेपरेट कॅपराऊंडचं पोर्टल ओपन होईल आणि त्या पर्टिक्युलर कॅपराऊंडच्या पोर्टलवरती जी पण तुमची ॲडमिशन प्रोसेस आहे, जसे की ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग, ऑप्शन फॉर्म फिलिंग, तुमची मेरिट लिस्ट, हे सगळी त्या कॅपराऊंडच्या पोर्टलवर येईल. आता ते कॅपराऊंडचं पोर्टल इंजिनिअरिंगसाठी आणि फार्मसीसाठी हे सीडीसीली लॉन्च केलेलं आहे. तुम्ही ते चेक करू शकता. हे तुमचं इंजिनिअरिंगचं कॅपराऊंडचं पोर्टल आहे आणि हे जे पोर्टल आहे हे तुमचं फार्मसीचं कॅपराऊंडचं पोर्टल आहे. इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी सेपरेट कॅपराऊंडचे पोर्टल आहेत. म्हणजे जी पण तुमची फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस आहे ही सगळी तुमची ह्या पोर्टलवर कंडक्ट होणार आहे आणि ह्या पोर्टलवर तुमची इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस. आता की ह्या पोर्टलवर तुम्हाला काय काय दिलं आहे ते आपण बघूया. सगळ्यात पलीकडे तुम्हाला दोन ऑप्शन बघायला मिळतील, न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर. आता हे ऑप्शन ओपन झाले आहेत का, तर नाही, हे अजून ऑप्शन ओपन झालेले नाही आहेत. अजून CET सेल हे ऑप्शन ओपन करायचे आहेत. हे सध्या ऑप्शन तुम्हाला टेस्टिंग पर्पजसाठी दिलेले आहेत. म्हणजे हे ऑप्शन सध्यापुरते टेस्टिंगसाठी यूज करतायत. सगळं ट्राय करतायत की जे पण ऑप्शन्स आहेत हे बरोबर चालते आहेत की नाही. हे अजून मुलांसाठी रजिस्टर करायला दिलेले नाही आहेत. सो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, अजूनही तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झालेली नाही आहे. त्याच्यानंतर ऑलरेडी रजिस्टरचं ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे एकदा तुम्ही रजिस्टर केलं, जेव्हा तुमची रजिस्ट्रेशन सुरू होईल त्यावेळी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवर जायचं आहे आणि एकदा तुम्ही रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला इकडे ऑलरेडी रजिस्टरवर येऊन जे पण तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म आहे हे तुम्ही डाउनलोड करू शकता. सो आता काही टेन्शन नका घेऊ, हे जस्ट मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो आहे. आता वरती तुम्हाला इंपॉर्टंट नोटिफिकेशन वगैरे दिलेले आहेत. म्हणजे इकडे जे पण तुमचे इंपॉर्टंट नोटीस आहे, नोटिफिकेशन आहे, हे सगळे तुम्हाला ह्या इकडे बघायला मिळतील. त्याच्यानंतर खाली तुम्हाला न्यूज, नोटिफिकेशन आणि डाउनलोडचं ऑप्शन दिलेले आहेत. हे तुम्हाला डाउनलोडचे सेक्शन दिलेले आहेत. म्हणजे ह्या इकडे जे पण काही न्यूज असतील, नोटिफिकेशन्स असतील, तर हे सगळे तुम्हाला ह्या इकडे बघायला मिळेल. आणि डाउनलोडच्या सेक्शनमध्ये जे पण तुमचे डाउनलोड करण्याचे PDFs आहेत, जसे की तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ज्यावेळी डिक्लेअर होईल तर ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला या डाउनलोडच्या सेक्शनमध्ये बघायला मिळेल. म्हणजे त्यावेळी इकडून तुम्ही डाउनलोड करू शकता. अजून जे काही तुमचे PDF वगैरे असतील, इन्फॉर्मेशन ब्रॉशर वगैरे असेल, तर ते सगळं तुम्ही ह्या इकडून डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला लेफ्ट साईडला इकडे तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रॉशरचं ऑप्शन दिलेलं आहे. आता हा इन्फॉर्मेशन ब्रॉशरचं ऑप्शन लास्ट इयरचंच आहे. जरी आपण ह्याच्यावर क्लिक केलं तर ह्याच्यावर असं तुम्हाला एरर बघायला मिळेल. म्हणजे अजून लेटेस्ट इन्फॉर्मेशन ब्रॉशर, त्याच्यामध्ये सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असते की तुमचा कॅपराऊंडचं प्रोसेस कशी होणार आहे, तुमचं शेड्यूल वगैरे काय असणार आहे, तर ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं असतं. सो ते पण अजून डिक्लेअर नाही झालं आहे. ही सध्या अजून वेबसाईट मेंटेनन्समध्ये आहे, अंडर मेंटेनन्स आहे. अजून ह्याचं बरंच काय काम करायचं बाकी आहे. ह्याच्यावरती तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स दिले आहेत. इम्पॉर्टंट डेट्सवर गेल्यानंतर जे पण तुमचं कॅपराऊंडचे शेड्यूल असेल तर ते तुम्हाला ह्या इकडे बघायला मिळेल. म्हणजे तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कधी सुरू होणार आहे, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय कधी करायचे आहेत, तर ते सगळं तुम्हाला नोटीस आहे, तुमचं सगळं टाईम टेबल आहे, हे सगळं तुम्हाला इकडे इम्पॉर्टंट डेट्सच्या सेक्शनमध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर नोटिफिकेशन सेक्शनमध्ये तेच तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे बघायला मिळतील आणि न्यूज सेक्शनमध्ये न्यूज वगैरे असेल. कॉन्टॅक्टच्या सेक्शनमध्ये आणि डाउनलोडच्या सेक्शनमध्ये तेच सगळं डाउनलोड, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जे तुमचे डाउनलोडसाठी मटेरियल असतील, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट वगैरे, तर ते सगळे तुम्हाला डाउनलोडच्या सेक्शनमध्ये बघायला मिळतील. आणि कॉन्टॅक्टच्या सेक्शनमध्ये जर का तुम्हाला क्वेरी वगैरे असेल तर तुम्ही CET सेलला इकडून कॉन्टॅक्ट करू शकता. सो हे तुमचं असं ॲडमिशन पोर्टल ओपन असणार आहे. खाली आपण स्क्रोल डाऊन केलं तर खाली तुम्हाला सीट मॅट्रिक्स आणि कट ऑफ लिस्ट बघायला मिळेल. सो हे तुम्हाला कट ऑफ वगैरे इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला सीट मॅट्रिक्स डाउनलोड करायची असेल लास्ट इयरची तर तुम्ही ही सीट मॅट्रिक्स डाउनलोड करू शकता. तुम्ही एक लक्षात घ्या की ह्या वर्षीचा कट ऑफ आणि सीट मॅट्रिक्स रिलीज झालेले नाही आहेत. या वर्षीचा कट ऑफ कधी रिलीज होईल, जेव्हा तुमचा कॅपराऊंड 1चा ॲडमिशन कंडक्ट होईल. कॅपराऊंड 1 झाल्यानंतर तुम्हाला ह्या वर्षीचा कॅपराऊंड 1चा कट ऑफ बघायला मिळेल. जेव्हा तुमचा कॅपराऊंड 1 कंडक्ट होईल त्यावेळी तुम्हाला त्या कॅपराऊंड 1चे कट ऑफ ह्या वर्षी काय आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील. सो आता जी तुम्हाला कॉलेजची लिस्ट वगैरे बनवायची आहे ही सगळी तुम्हाला लास्ट इयरचा कट ऑफ ॲनालाइज करून तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. सो ही सगळी तुम्ही इथून कट ऑफ लिस्ट डाउनलोड करू शकता. कॅपराऊंड 1चे कट ऑफ लिस्ट आहेत, कॅपराऊंड 2चे कट ऑफ लिस्ट आहेत आणि कॅपराऊंड 3चे सुद्धा कट ऑफ लिस्ट आहेत. त्याच्यानंतर लेफ्ट साईडला भरपूर अजून काही गोष्टी अपडेट व्हायच्या आहेत. अजून हे लास्ट इयरचे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, अजून हे ऑप्शन काढलेले नाही आहेत. या वर्षीचे पण ऑप्शन तुम्हाला लवकरच बघायला मिळतील. अजून ही वेबसाईट अंडर मेंटेनन्स आहे. लवकरात लवकर ही वेबसाईट सुद्धा अपडेट होईल आणि जे पण तुमचं इन्फॉर्मेशन ब्रॉशर आहे ह्या वर्षीचं, ते ह्या वर्षीचं इन्फॉर्मेशन ब्रॉशर तुम्हाला बघायला मिळेल. जेव्हा तुमचं इन्फॉर्मेशन ब्रॉशर ह्या वर्षीचं रिलीज होईल तेव्हा तुम्हाला ते 23-24च्या ठिकाणी तुम्हाला 24-25 बघायला मिळेल. म्हणजे त्यावेळी तुम्ही बघू शकता की हे तुमचे इन्फॉर्मेशन ब्रॉशर इथे अपडेट झालेलं असेल. सो इंजिनिअरिंगचं आणि फार्मसीच्या ॲडमिशन पोर्टलमध्ये ओव्हरऑल इंटरफेस सगळं सेमच आहे. म्हणजे फार्मसीमध्ये पण सेम तुम्हाला रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिलेलं आहे, ऑलरेडी रजिस्टरचं ऑप्शन दिलेलं आहे. जसं सगळं मी मगाशी तुम्हाला सांगितलं सेम तसंच तुम्हाला ऑप्शन ह्या इकडे पण दिलेले आहेत. परत ह्या इकडे इम्पॉर्टंट डेट्सच्या सेक्शनमध्ये पण इकडे तुम्हाला सगळे डेट्स वगैरे बघायला मिळतील. जे पण तुमचा कॅपराऊंडचे शेड्यूल आहे हे तुम्हाला ह्या इकडे बघायला मिळेल. आता हे तुमचं लास्ट इयरचं शेड्यूल आहे, तुम्ही ते बघू शकता. 11 जुलै 2023 हे लास्ट इयरचं शेड्यूल आहे. अजून ह्या वर्षीचं शेड्यूल इथे अपडेट केलेलं नाही आहे. सो जेव्हा पण शेड्यूल तुमचं अपडेट करेल CET सेल ओव्हरऑल शेड्यूल ते प्रोव्हाइड करतील तर त्यावेळी नक्की
मी तुम्हाला अपडेट करीन. त्याच्या रिगार्डिंग काही पण टेन्शन घेऊ नका. फक्त आत्तापुरती सीईडीसीएलने कॅपराऊंडचे पोर्टल आता फायनली ओपन केलेले आहेत. आता पुढे जेव्हा पण तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल, तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होईल, पुढे जेव्हा पण तुमची मेरिट लिस्ट वगैरे येईल, तर त्यावेळी तुम्हाला काय काय पुढे प्रोसेस करायची आहे, कसे तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत, तर त्याच्या रिगार्डिंग मी येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये सगळे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याच्यासाठी माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कसे वाटले तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.